कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। श्रीवर्धन मध्ये पाणी पुरवठा योजनेवरून राजकीय तापमान वाढले, उपोषणातून संतापाचा स्फोट उलाढला। श्रीवर्धन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एका बाजूला जल्लोष तर दुसऱ्या बाजूला संतप्त नागरिकांचा आक्रोश, अशा दुहेरी चित्राने आज शहर ढवळून निघाले। निकृष्ट दर्जाच्या पाणी पुरवठा योजनेविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक होत एक दिवसीय उपोषण छेडण्यात आले। शहराला रानवली डॅममधून स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली वॉटर फिल्टर योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। काही दिवसांतच या योजनेचा फुसका बार उडाल्याचे चित्र समोर येत आहे। वारंवार फुटणारे पाईप, रस्त्यावर वाहणारे पाणी आणि तहानलेले नागरिक यामुळे प्रशासनावर संतापाचा भडका उडाला आहे। हीच योजना सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून राबवण्यात आली होती। मात्र आता जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि निकृष्ट कामाचा नमुना, अशी तीव्र टीका होत आहे। पाईप फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। दरम्यान भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख घोसाळकर, शहरप्रमुख सावंत तौसाळकर आणि नगरसेवक नगरसेविका रस्त्यावर उतरले। उपोषणादरम्यान सावंत तौसाळकर यांनी इशारा दिला की जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर श्रीवर्धनमध्ये लवकरच भव्य हंडा मोर्चा काढण्यात येईल। एकीकडे विकासाच्या गप्पा तर दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांची धावपळ। श्रीवर्धनमध्ये नेमकं सुरू आहे तरी काय? प्रशासन आता जागं होणार की नागरिकांचा संताप आणखी भडकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रीवर्धनमध्ये आज तुम्ही इथं उपोषणाला बसलेला दिसून येत आहात, परंतु श्रीवर्धनमध्ये युतीची सरकार असताना आणि आज तुम्हाला जनतेकरिता उपोषणाला बसावं लागतं, नक्की काय? खरे दुर्दैव आहे, श्रीवर्धन नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना 24 कोटी रुपयाची होती आणि ही पाणी पुरवठा योजना मंजूर करत असताना या खासदार असतील, मंत्री असतील, महोदय यांनी सर्वांनी या ठिकाणी म्हणतात आम्ही श्रीवर्धन शहराचा विकास केला, परंतु एकच प्रश्न असा आहे की पाणी पुरवठा योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून पाईपलाईन खराब आहेत, काम त्याचं खराब झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून, गेले 6 महिन्यापासून ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून आमचे नगरसेवक असतील, भुसाणे असतील, आमचे तौसाळकर असतील, बाकी सर्व मंडळी आवाज उठवत आहेत, परंतु प्रशासन या ठिकाणी ढिम्म आहे आणि प्रशासन आणि ठेकेदार याचं हे आहे, काय म्हणतात त्याला, मनोमिलन राहिलेलं आहे। त्याच्यावर कोण कोण कारवाई करायला तयार नाही। आमची एकच मागणी अशी आहे की या ठेकेदारावर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं। त्याच्यावर जे इंजिनियरने जे हे केले, सर्वे केलेला आहे किंवा इंजिनियरने जो एक प्रशासक मंजुरी केलेली आहे ती अत्यंत चुकीची केली असून त्याच्यामुळे पाणी पुरवठा अत्यंत चुकीचा मिळतो। पाणी पुरवठा 1 तास चांगला जातो, अर्धा तास मिळतो, पाणी पुरवठ्याची वेळ नक्की दिली जात नाही। अशा प्रकारे गोंधळ आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। पर्यटक या ठिकाणी येत असतात, अनेक लोक बाहेरून येत असतात। या ठिकाणी पाणी प्रश्न पेटल्यामुळे या ठिकाणी प्रचंड नाराजी श्रीवर्धन शहरामध्ये नागरिकांची झालेली आहे। आम्ही असं विनंती करतो, आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या ठिकाणी आमचे CO सुद्धा हजर नाहीत, कोणी हजर नाहीत। प्रशासनाचे कोणी अधिकारी नसल्यामुळे या ठिकाणी त्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि या ठिकाणी मी आता आदरणीय आमचे नामदार भरतशेठ गोगावले यांना फोन करून सांगितला, भविष्य कालावधीमध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही पाणी पुरवठा मंत्री आमचे गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन आदरणीय आमचे नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन हा पाणी पुरवठ्याचा प्रश्न तसाच लावून या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। ज्या कंपनीने श्रीवर्धनमधला पाणी पुरवठा योजना राबवलेला आहे तीच कंपनी आता मसाळ्यामध्येही तसंच राबवते, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? रविराज कंपनी आहे, कोल्हापूरची आहे। या रविराज कंपनीचे काम घेत असताना या संबंधित जे कोण होते त्यांच्याकडून ठेकेदारांकडून त्यांनी कमिशन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ठेकेदारावर कारवाई करायसाठी कोणी दिसत नाहीत। जसं श्रीवर्धनची पाण्याची पुरवठा योजना झाली तशीच मसाल्याची पण तशीच होणार आहे। अशा अनेक योजना त्यांनी घेतलेल्या आहेत। या खऱ्या अर्थाने अशा बाहेरच्या ठेकेदाराला एवढी मोठी कामं आणि चांगली कामं न देताना पुन्हा त्याच्यावर काळी यादी टाकून ती कामं त्यांची काढून घेऊन नवीन यादी नवीन ठेकेदाराला पाणी देण्यात यावा, जेणेकरून पाणी हा लोकांना पुरेल, लोकांना पोचेल, अशा प्रकारची या ठिकाणी आमची मागणी आहे। श्रीवर्धन नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या निर्मितीपासून जेव्हा या नगरपालिकेचा DPR तयार झाला त्याच वेळेला आम्ही सभागृहात, माजी नगरसेवक म्हणून या बाबतीत
माझं म्हणणं मांडतो की सभागृहामध्ये आम्हाला DPR समजून द्यावा असं आम्ही इंजिनियर लोकांकडं सातत्याने मागणी करत होतो, पण तो DPR आम्हाला कुठं दाखवला गेला नाही. आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी झाल्यात त्या DPRमुळेच झालेल्या आहेत. मुळात DPRमध्येच भ्रष्टाचार झालेला आहे. मग DPRपासून सुरुवात करायला गेले तर आता पुढे लक्षात येतं की जेव्हा नगरपालिकेच्या इंजिनियरनी 6 kgचे पाईप वापरल्यामुळे पाणी जे येणार आहे, उंचावरनं पाणी येणार आहे ते स्पीडनी पाणी येते आणि ते 6 kgचे पाईप फुटत आहेत. वरून 40 टनाच्या लोडचा ट्रकचा जो लोड आहे तो आल्यामुळे त्याच्यावरती प्रेशर येते आणि म्हणून सातत्यानं आज 2 वर्ष सतत लाईन ही जलशुद्धीकरण केंद्राची तुटत आहे. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आपल्याला निष्पन्न झालेल्या आहेत. ज्या वेळेला एअरवॉलचा विषय होता, एकही एअरवॉल धरणापासून इथपर्यंत चालू नव्हता. तो मध्ये त्याच्यावरती तक्रार केल्यानंतर 2-3 एअरवॉल चालू व्हायला सुरुवात झाली आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर बघितलं, जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे, पाईपलाईन सातत्याने फुटते, सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, कधी 12 वाजता पाणी येतं तर कधी 8 वाजता पाणी येतं. अशा सगळ्या गोष्टीवर जर विचार केला आपण तर मला वाटतं याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचाराचा वास येतो आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे, जेणेकरून जलशुद्धीकरण केंद्र जलजीवन योजनेअंतर्गत झालेलं आहे तर त्याची जळगाव आपले गुलाबराव पाटलांपर्यंत त्याची चौकशी झाली पाहिजे. मी भरत शेठना विनंती करेन की आपण या विषयाकडे लक्ष द्यावं आणि या श्रीवर्धनकरच्या जनतेचा हा महत्त्वाचा प्रश्न सोडवावा. असे अनेक प्रश्न आहेत. कचऱ्याचा सुद्धा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहेत. परंतु प्राथमिक आपण ह्याला पहिलं प्राधान्य देऊ की जलशुद्धीकरण केंद्राचं काय झालं आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे. शासनाकडनं प्रतिसाद म्हणजे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि प्रशासनाची काही मंडळी येऊन काहीतरी कारण देऊन उपोषण थांबवा अशी त्यांनी आमच्याकडे विनंती केली होती. मात्र आम्हाला ठोस भूमिका तुम्ही या आमच्या मागण्यांवरती काय घेणार आहात याचं आम्हाला लिखित उत्तर द्या अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलं. मात्र त्यांनी तशा पद्धतीची आम्हाला कोणतेही लेखी स्वरूपात आमच्या मागण्यांचं उत्तर दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमचा हा 6 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण आहे तो आम्ही झाल्यानंतर पुढच्या काळात श्रीवर्धन शहर संघटनेच्या वतीने संपूर्ण श्रीवर्धन शहरातून एक मोठा हंडा मोर्चा आम्ही श्रीवर्धन नगर परिषदेवरती आणणार आहोत.